प्रतीक्षा ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिचा पती सौरभ घरी नव्हता. म्हणून प्रतीक्षा अजूनही रागावलेली होती. बडबड करतच ती फ्रेश झाली आणि पाणी पिण्यासाठी घेतलं. काही वेळ तशीच सोफ्यावर बसून राहिली. इकडे तिकडे नजर फिरवली तर सामान सर्व कुठेही कसेही पडलेलं होतं. हॉल अस्वच्छ होता. म्हणून ती हॉल आवरण्यासाठी उठली व सर्व आवराआवर करू लागली. तेव्हा तिला एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी तिच्या पतीने सौरभने तिच्यासाठी लिहिलेली होती. तो बोलतो, प्रतीक्षा, आपण एकमेकांवर खूप प्रेम केलं. आता आपल्या लग्नाला, आपल्या नात्याला खूप वर्ष झाली आहे. इतक्या वर्षात खूप चांगल्या काही गोष्टी, काही वाईट गोष्टी घडल्या. आपण सोबत असूनही कधीच एकत्र चालू शकलो नाही. आयुष्यामध्ये आतापर्यंत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या. पण आपण खरंच सोबत होतो तर आपण दोघे मिळून सर्व गोष्टी ठीक करू शकत नव्हतो का? का परिस्थिती आज अशी निर्माण झाली? जे काही झालं किंवा जे काही होत आहे त्याचा दोष मी तुला फक्त देत नाही आहे. पण मी तुला समजावण्याचा, परिस्थिती समजून घेण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. पण तू प्रत्येक वेळेस माझ्या सर्व गोष्टी झिडकारून दिल्या. आणि दरवेळेस तुझे ते बोलणे की माझा तुला इतका त्रास होत आहे, माझं वागणं तुला पटत नाही तर सोडून का देत नाहीस मला, असं परत परत ते तुझं बोलणं माझ्या मनावर इतका आघात करून गेलं आहे की खरंच मला आता वाटतंय की आपण आता थोडं लांब राहावं. मी दुसऱ्या शहरात राहण्यासाठी जात आहे. कायमचा जात नाही आहे. पण काही दिवसांसाठी तर नक्कीच मी जात आहे. आपल्यातील हा दुरावा कदाचित आपल्यातील अंतर मिटवू शकेल. आपल्यातील अबोला, आपल्यातील मतभेद मिटवू शकेल असं मला वाटतंय. काळजी करू नकोस. मुलांचा खर्च, इतर खर्च मी सर्व काही पाठवत जाईन. मुलांना मी अधूनमधून त्यांच्या मावशीच्या घरी भेटायला सुद्धा जात जाईन. तुझाच सौरभ. प्रतीक्षा आता ती चिठ्ठी वाचून खूपच बिथरलेली असते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. ती रडतच खाली बसते. मोठमोठ्याने ओरडते की हा माझ्यासोबत असं कसा काय करू शकतो? का आणि कशासाठी? सगळ्यांनी मला सोडलं. आई वडील, भाऊ, सासू सासरे आणि आता हा सुद्धा. ज्याच्यासाठी सगळं सोडून इथे आले, त्याच्यासोबत इतके वर्ष संसार केला, तो आज मला असा सोडून का गेला आहे? हा दिवस पाहण्यासाठी मी इतके दिवस, इतके वर्ष संसार केला आहे का? प्रतीक्षा आता खूप जोरजोरात रडत होती. तिला कशाचेच भान राहिलेले नव्हते. घरात ती एकटीच होती. दुपारचे 4-5 वाजले होते तरी देखील तिला कशाचेच भान राहिलेले नव्हते. ती एका जाग्यावर बसून असते. इतका वेळ झालेला असतो पण तिला काहीच समजत नाही की काय करावं. हळूहळू संध्याकाळ होते. अंधार पडलेला असतो पण तिला लाईट लावण्याचेही सुचत नाही. ती अंधारातच बसून राहते. विचार करून करून आणि रडून रडून तिचे डोके दुखायला लागलेले असते. चेहरा तर पूर्ण सुजलेला असतो. काही वेळातच दरवाजाची बेल वाजते. तरी देखील तिला त्याची जाणीव मात्र होत नाही. बेल बराच वेळ वाजतच राहते. त्यानंतर तिचा फोन वाजतो. तेव्हा काही वेळानंतर ती भानावर येते. ती फोन उचलते तर तिच्या मैत्रिणीचा फोन असतो. मैत्रीण तिला सांगते की दरवाजा का ओपन करत नाही आहेस? ती काहीच न बोलता दरवाजा उघडण्यासाठी जाते. तिची मैत्रीण आतमध्ये येते. तिला अशा अवस्थेत पाहून ती देखील थोडीफार घाबरलेली असते. तेव्हा ती प्रतीक्षाला सोफ्यावर बसवते आणि विचारते की काय झालं आहे? तुझी अवस्था अशी का झालेली आहे? तेव्हा प्रतीक्षा आपल्या मैत्रिणीला सर्व काही सांगते.
तिची मैत्रीण निकिता, तिला देखील आधीपासूनच सर्व काही माहिती असतं. त्या दोघींच्यामध्ये कोणतीही लपवाछपवी नसते. प्रतीक्षाचा स्वभाव, घरातील वातावरण, सर्व काही अगदी तिला माहिती असतं. ती सर्व काही अगदी शांतपणे ऐकून घेते. आधी प्रतीक्षाला शांत करते. तिच्यासाठी चहा करून आणते. चहा घेतल्यानंतर निकिता प्रतीक्षाला बोलते की जे काही घडलं आहे, जे काही होत आहे, यात तुझीच खरंच काहीच चूक नाही आहे का? असं तुला वाटतं का? खरंच आता तुला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यावर प्रतीक्षा थोड्या आश्चर्यचकित भावनेने आपल्या मैत्रिणीकडे पाहते. तेव्हा निकिता तिला समजावून सांगते की हे बघ, जेव्हा तू सौरभला पहिल्यांदा भेटली होतीस तेव्हा देखील तू अशीच होतीस का? रागिष्ट, सतत चिडचिड करणारी. त्यावर प्रतीक्षा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत सांगू लागते की मी जर तेव्हाही अशीच चिडचिडी असते तर सौरभने माझ्याशी लग्न तरी केलं असतं का? आज परिस्थितीमुळे मी आता अशी झालेली आहे. आजपर्यंत मला कोणाचीही सोबत लाभलेली नाही. सगळेजण मला सोडून जातात. आई बाबा, नंतर सासू सासरे आणि आता सौरभसुद्धा. त्यांच्यासोबत मी लग्न केलं. इतके वर्ष त्यांचे आणि माझे नाते निभावले होते. तो सुद्धा मला आज सोडून गेला आहे. तो असा का वागला आहे? त्यावरून निकिता बोलू लागते की तू नशिबाला अजिबातच दोष देऊ नकोस. एक चांगला प्रेम करणारा नवरा, मुले असून सुद्धा आज तू एकटी पडली आहेस. हे जे काही घडलेलं आहे ते फक्त तुझ्यामुळेच झालेलं आहे. देव प्रत्येकालाच सगळं काही देत नाही, पण आपण काय करतो? आपल्याकडे जे काही आहे त्याची किंमत आपण कधीच ठेवत नाही, पण आपल्याकडे जे नाही आहे त्याचं मात्र दुःख करत बसतो. तशीच अवस्था तुझी झाली आहे. जे तुझं आहे त्यांना तू स्वतःहून गमावलेलं आहेस. मुलांना तू तुझ्या बहिणीकडे ठेवलं आहेस. कशासाठी? उद्या मुले मोठे होऊन मुलांना तुझ्याविषयी प्रेम आपुलकी राहील का? याचा एकदा नक्की विचार कर. आज जे काही झालं आहे त्या संपूर्ण गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मी सांगते म्हणून एकदा नक्की करून बघ. उशीर झाला आहे, मी निघते, असं बोलून निकिता आपल्या घरी जाण्यासाठी निघते. प्रतीक्षा अजूनही आपल्याच विचारात हरवलेली असते. काही वेळाने ती उठते, फ्रेश होते, स्वतःसाठी डाळ भात बनवते, पण तिचे मन अस्थिर अजूनही असते. ती बरोबर झोपण्यासाठी जाते आणि मग घडलेल्या गोष्टीमध्ये हरवून जाते. मागचा सर्व घटनाक्रम तिला आठवतो. कॉलेजमध्ये असताना ती व सौरभ किती एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनाही आपले शिक्षण पूर्ण केले. सौरभचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो इंजिनियर झाला. प्रतीक्षासुद्धा काही दिवसांनी ऑफिसला जायला लागली. नोकरीच्या काही महिन्यानंतर त्यांनी घरातल्यांना आपल्या लग्नाचा निर्णय विषयी सांगायचे ठरवले. त्यांना असे वाटले होते की आपल्या लग्नाला घरातील सहज होकार देतील, पण असं काहीही झालं नाही. दोघांच्याही घरातून साफ नकार होता. तरी देखील त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. आशीर्वाद घेण्यासाठी ते प्रथम प्रतीक्षाच्या घरी गेले, पण प्रतीक्षाच्या आईवडिलांना खूपच राग आलेला असतो. त्यांनी आपल्या लेकीचा स्वीकार केला नाही. त्यांनी या लग्नाला मान्यता दिली नाही. प्रतीक्षाला मारण्यासाठी भाऊ पुढे येत होता, तेव्हा मात्र सौरभ मध्ये आला आणि मग तेथून निघून सौरभच्या घरी जाण्यासाठी ते निघतात. मनात भीती होती, पण एका सकारात्मक आशेने ते तेथे पोहोचले. त्यांना पाहून सौरभच्या आईवडिलांना धक्काच बसतो. ते प्रतीक्षाला अपशब्द वापरू लागतात, शिवीगाळ करू लागतात. सौरभच्या आई प्रतीक्षाचा अपमान करते. तिला नको नको ते बोलू लागते आणि सौरभचे बाबा देखील सौरभला खूप काही बोलतात. आपल्यासाठी तू आता मेला आहेस, पुन्हा तुझे तोंड सुद्धा दाखवू नकोस.
इतका अपमान झाल्यानंतर मग सौरभ आणि प्रतीक्षा तेथून निघतात आणि मग एका भाड्याने रूम घेतात. मग ते त्यांचा संसार सुरू होतो. सुरुवातीचे काही दिवस अडचणीचे असतात, पण दोघेही त्यावर मात करत पुढे जात असतात. पण आपल्याच लोकांनी दिलेल्या वागणुकीचा मनावर कुठेतरी विपरीत परिणाम होत असतो. प्रतीक्षा आता प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करायची. त्यानंतर लग्नाच्या 1.5 वर्षातच त्यांना एक मुलगा होतो आणि त्यानंतर 2 वर्षानंतर एक मुलगी होते. सर्व काही आपलं छान चालू असतं. दोघेही नोकरी करत असतात, त्यामुळे आर्थिक टंचाई तशी कधीच नसते. प्रतीक्षा ऑफिसला गेलेली असते. त्या दिवशी घरी फक्त सौरभ आणि मुले असतात. दरवाजाची बेल वाजते. सौरभ दरवाजा उघडण्यासाठी जातो, तर समोर आईवडील उभे असतात. आईवडिलांना पाहून सौरभला खूप आनंद झालेला असतो. दोघेही एकमेकांना भेटतात. आईवडील आतमध्ये येतात. आपल्या नातवंडांना भेटू लागतात. सौरभला देखील आईवडिलांचे येणे आवडलेले असते. तो देखील खूप खुश असतो. काही वेळ त्यांच्या चांगल्या गप्पा होतात. तेव्हाच प्रतीक्षा घरी पोचते. सासू सासऱ्यांना पाहून तिला खूप राग येतो. ती रागातच सासूला बोलते की तुम्ही येथे माझ्या घरी काय करत आहात? त्यावर सासू बोलते की आम्ही नातवंडांना भेटायला आलेलो आहोत. प्रतीक्षा बोलते, कोणती नातवंड? जर तुमचा मुलगा तुमचा नसेल तर तुमची नातवंड तरी कोठून आली? तुम्हीच आमचा अपमान करून आम्हाला घराबाहेर काढलं होतं, विसरलात का? सौरभचे बाबा बोलतात, अगं पण सूनबाई, आता आम्ही भेटायला आलो आहे ना? कोण सूनबाई? तुमच्या मुलाला तुम्हीच मेला आहे असं घोषित केलं होतं, तर मी सून तरी कशी आहे तुमची? तेव्हा सौरभ मध्येच बोलतो की जाऊ दे ना प्रतीक्षा, आता विसरून जाऊया सर्व काही. आता ते आले आहेत ना? पण प्रतीक्षा काही मात्र ऐकायला तयार नसते. ती बोलते, अजिबातच नाही. ज्यांनी आपला इतका अपमान केला ते आपल्या घरी येऊ शकत नाहीत आणि माझ्या मुलांनाही ते भेटू शकत नाहीत. त्यावरून बराच वाद होतो. काही वेळाने आईवडील निघून जातात. पण त्यानंतरही अधूनमधून प्रतीक्षा घरी नसते तेव्हा ते नातवंडांना भेटायला येत असतात. हे एके दिवशी प्रतीक्षाला समजतं. तेव्हा मात्र ती सासू सासऱ्यांची आणि आपल्या मुलांची भेट होऊ नये म्हणून आपल्या दोन्ही मुलांना आपल्या बहिणीकडे ठेवण्याचा निर्णय घेते. त्यावेळी सौरभ भरपूर या गोष्टीवर आक्षेप घेतो. तिला समजावण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ती मात्र त्याचं काहीच ऐकत नाही आणि मग त्यानंतर मुले बहिणीकडेच राहू लागतात. काही दिवस हे असंच निघून जातात. प्रतीक्षाच्या माहेरचे मात्र कोणीच कधीच भेटायला आलेले नव्हते. बहिणीसोबतच तिचा संपर्क होता. सौरभला आपली मुले आपल्यासोबत राहावी असं खूप वाटायचं. त्यासाठी मुलांना आपल्या घरी घेऊन यावं यासाठी त्याने अनेक वेळा प्रतीक्षाला समजावलं, पण प्रतीक्षा काही ऐकायला तयार नव्हती. ती तर दिवसेंदिवस अधिकच कठोर बनत होती. आपल्या मुलाप्रती आईची मायाची जाणीवही तिला होत नव्हती. आपल्या मुलाच्या प्रेमापेक्षा तिचा अहंकार, तिचा हट्ट जास्त महत्त्वाचा तिला आता वाटत होता. प्रतीक्षाच्या वागण्याचा, बोलण्याचा सर्वात जास्त त्रास तर सौरभलाच होत होता आणि म्हणूनच तर तो घर सोडून निघून गेला होता. या सर्वाची जाणीव आता प्रतीक्षाला झालेली होती. आत्मपरीक्षण केल्यानंतर सकाळी उठून तिने एक निर्णय घेतला. स्वतःचे सर्व काही आवरून ती घराबाहेर पडली आणि सरळ सासरच्या घरी पोहोचली. तिला असं एकटं अचानक समोर पाहून सौरभच्या आईवडिलांना आश्चर्य वाटलं. ते काही बोलणार इतक्यात प्रतीक्षा बोलू लागली की आजपर्यंत तुमच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आणि माझ्या हट्टी स्वभावामुळे खूप काही गोष्टी बिघडलेल्या आहेत. आपल्यामुळे कोणालाच आनंदी राहता येत नाही. कोणीच सुखी नाही. तुम्ही जसे तुमच्या मुलापासून, नातवंडापासून लांब आहात, तसेच मी देखील माझ्या मुलापासून व पतीपासून दूर आहे. आपल्या वागण्याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला मिळत आहे. हे ऐकून सासूला सुद्धा खूप वाईट वाटतं. ती देखील रडू लागते.
आता यानंतर काय करायचं हे प्रतीक्षा आणि सासू सासरे ठरवतात. आता प्रतीक्षा आपल्या माहेरी पोचते. माहेरी आई असते. आईला देखील ती भेटते. आईचा सुद्धा राग शांत होतो. आता ते सर्वजण प्रतीक्षाच्या घरी येतात. आता फक्त मुलांना घरी आणायचं बाकी असतं. दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा आता आपल्या बहिणीच्या घरी जाते. मुलांना घेऊन ती आपल्या घरी येते. या सर्व घटनांमध्ये हे सर्व करत असताना 4-5 दिवस असेच निघून जातात. पण त्या दरम्यान ती एकदाही सौरभला फोन करत नाही. सौरभसुद्धा तिला फोन करत नाही. मात्र सौरभ प्रतीक्षाच्या फोनची वाट मात्र पाहत असतो. आणि मग काही दिवसांनी 5-6 दिवसांनी प्रतीक्षा सौरभला फोन करते आणि विचारते की तुला माझी अजिबातच आठवण येत नाही का? आपण सर्व काही विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकत नाही का? प्लीज मला एक संधी देऊन बघ. मला माफ कर. आजपर्यंत जे काही घडलं आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझी माफी मागते. प्रतीक्षाचे बोलणे ऐकून सौरभ सुखावतो. तो सुद्धा प्रतीक्षाला माफ करतो. आणि मग दुसऱ्याच दिवशी घरी येण्यासाठी तयार होतो. त्या दिवशी स्वतः प्रतीक्षा त्याला घेऊन येण्यासाठी स्टेशनवर जाते. दोघेही गाडीत बसून घरी येत असतात. दरवाजामध्ये ते पोहोचतात. प्रतीक्षा बेल वाजवू लागते. तेव्हा सौरभ विचारतो की अगं बेल का वाजवत आहेस? कोणी आतमध्ये आहे का? तर प्रतीक्षा काहीच बोलत नाही. बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडला जातो. तर समोर सौरभचे आईवडील, प्रतीक्षाची आई आणि मग हसत खेळत मुले त्या दोघांचेही स्वागत करतात. त्या सर्वांनाच पाहून सौरभला खूप जास्त आनंद होतो. ते आतमध्ये जाण्यासाठी पाऊल टाकतात. तेवढ्यात सौरभची आई त्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा येथेच. तुमचे स्वागत करण्यासाठी मी आरती आणत आहे. खूप वर्षापूर्वी मी तुमचे स्वागत करू शकले नाही. याचे मनावर खूप मोठे ओझे आहे. ते आज देखील पूर्ण होऊ दे. माझी इतक्या वर्षाची इच्छा आज पूर्ण होऊ दे, असं बोलत सौरभची आई आरती घेऊन येते आणि त्या दोघांनाही मान सन्मानाने घरामध्ये घेते. आता सर्वजण खूप खुश असतात. सर्वजण एकमेकांना भेटतात. आता सौरभ प्रतीक्षाकडे फार कौतुकाने पाहत असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.